मन के सपनों में श्रृंगार है शर्म के। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये। तर भाऊंनो, व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपल्याकडून खतरनाक आणि विषाद झालेला आहे। तर भाऊंनो, असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे काही आपला लाईट मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। आणि भाऊंनो, नवे आले सर तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे लाईक वगैरे करून घ्यायचं आहे। आणि चला न वेळ घालू तर आपण आपला व्हिडिओ चालू करूया। सिंपली काय करायचं भाऊंनो, प्रोजेक्टवरती जायचं, इथं बघू शकता बीटमार्क आणि सेक इफेक्ट आहे, वरती बीटमार्क दिसते त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। क्लिक करून घेतल्यानंतर भाऊंनो इथं बघू शकते की मी ब्लॅकवाला इथं समोर फोटो लावून दिला। तर तुम्हाला भाऊंनो बदलायचं असेल तर सिंपली काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं आहे, कलर्स अँड फिल्ड्सवरती जायचं। इथून भाऊंनो अशा प्रकारे तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा तुम्ही कोणाचा पण फोटो सिलेक्ट करून अशा प्रकारे लावू शकता। तर भाऊंनो कोणचा पण फोटो तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायची, तर वरती प्लसचं ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो अशा प्रकारे आपला फोटो जो काय आहे तो लागून जाईल। तर भाऊंनो इकडे बघू शकते की बीटा लावून दिलेला आहे, तर इथं आपल्याला काय करायचं माहिती आहे, काय फोटो लावायचे आहेत। तर भाऊंनो चला फटाकसे मी फोटो लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचं। बीटवर यायचं भाऊंनो, प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आहे आणि जे काही आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचे आहेत। तुम्ही कोणाचे पण फोटो लावू शकता आणि अशा प्रकारे फोटो लावून घ्यायचे आणि जे काही एक्स्ट्रा पार्ट आहे ते क्लिक कट करून टाकायचं आणि याला धरून ठेवायचं आणि खाली ओढून घ्यायचं। तर भाऊंनो बीटप्रमाणे आपल्याला फोटो लावून घ्यायचे, तर मी लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे अशा प्रकारे भाऊंनो आरामात जे काही आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत। तर चला मी फटाकसे लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे। तर भाऊंनो बघू शकते की जे काही आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे लागून गेलेले आहेत। तर याला अशा प्रकारे खालती ओढून घ्यायचे। बघू शकता बीटप्रमाणे आपण फोटो लावलेले आहेत। तर भाऊंनो एवढं झाल्यानंतर काय करायचं आहे, एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। सिंपली भाऊंनो आपल्याला बॅक यायचं, बॅक आल्यानंतर इथं बघू शकते सेक इफेक्ट आहे, त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो तुम्हाला मी एक इफेक्ट दिलेला आहे, तर सिंपली याला कॉपी करायचं। कॉपी कसं करायचं आहे, तो फोटोवरती क्लिक करायचं आहे, इथं बघू शकते इथं खालती इफेक्ट नाव दिसतो, हे बघू शकते की इथं इफेक्ट नाव दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथे 3 डॉट दिसतात त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि वरती बघू शकते की कॉपी इफेक्ट दिसतो, सिंपल त्याला अशा प्रकारे कॉपी इफेक्ट त्याच्यावरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो आपला इफेक्ट कॉपी होऊन दिले। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर आपला बीटमार्क ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो आपण जो काही आता इफेक्ट कॉपी केला तो इथं सर्व फोटोला पेस्ट करायचं। तर पेस्ट कसं करायचं, सिंपली फोटोवरती क्लिक करायचं आहे, इथे बघू शकते की इफेक्ट नाव दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, 3 डॉट दिसतात त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर भाऊंनो इथं पेस्ट इफेक्ट दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो बघू शकते की जो काय आपला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून गेलेला आहे। सर्व फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा। सिंपली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन आणि पेस्ट इफेक्ट, जेवढे पण आपले फोटो असतील तेवढ्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। चला मी फटाकसे करून घेतो, तुम्ही पण करून घ्यायचे। तर भाऊंनो बघू शकते की जेवढे पण आपले फोटो आहेत त्याला आपला हा एक इफेक्ट लागून गेलेला आहे। तर बघू शकता एवढं झाल्यानंतर भाऊंनो आपल्याला काय करायचं आहे, इथं बघू शकते की मी एक नाव हाईड करून दिलेलं आहे। सिंपली याला काय करायचं, हे बघू शकता याला काय करायचं, तर अनहाईड करून टाकायचं। सिंपल त्याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला ते नाव येऊन जाईल, कारण की भाऊंनो त्यानं मी इफेक्ट लावलेला आहे ते हँगवाला इफेक्ट आहे, म्हणून त्याने की नाही हँग मारत आहे, म्हणून मी ते हाईड केलेलं आहे। एवढं झाल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आहे। इथून भाऊंनो आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला बॉर्डर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। बॉर्डर सिलेक्ट करून घेतल्यानंतर भाऊंनो सिंपली आपलं बॉर्डर पाहायचं आहे, बॉर्डर डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो बघू शकते की जे काही आपलं बॉर्डर आहे ते अशा प्रकारे लागून गेलेलं आहे आणि लोगो वगैरे जे काय असेल ते तुम्ही लावून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर आपलं एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करायचं आहे, जेवढं पण एच डी हवं असेल तेवढं एच डी सिलेक्ट करून घ्यायचं आहे, इथं एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर भाऊंनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।